श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चंपाषष्ठी 2025 संपूर्ण माहिती. मैत्रिणींनो, यंदा चंपाषष्ठी ही 26 नोव्हेंबर 2025ला आहे. तर चंपाषष्ठी का साजरी केली जाते व काय करावे याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला लाईक केले नसेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल व नवीन व्हिडिओ पण पाहता येतील. ज्यांच्या घरी खंडोबा कुलदैवत आहे तर त्यांच्याकडे 21 नोव्हेंबरलाच घटस्थापना झाली असेल. यंदा घट नवरात्र ही 21 नोव्हेंबरला सुरू झाली आहे व 26 नोव्हेंबर म्हणजेच चंपाषष्ठीला समाप्ती होईल. आता चंपाषष्ठीला देवांची पूजा केली जाते व या दिवशी खंडेरायाला खास नैवेद्य अर्पण केला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला आपण खास नैवेद्य जो अर्पण करतो तो म्हणजेच बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत व कांद्याच्या पातीची भाजी असा नैवेद्य आपण खंडेरायाला दाखवला जातो. व काही ठिकाणी तर प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. गावाच्या, शहरांच्या, कुळाच्या, घरोघरी ह्या पद्धती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी भाकरी, बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, कांद्याच्या पातीचे भाजी करतात. तर काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर काही ठिकाणी तर पुरण घालून कणकीचे दिवे करून ते उकडले जातात व त्याचे 5 दिवे लावले जातात व त्याचबरोबर 2 मुटके केले जातात व ते देवाला ओवळले जातात. त्या जे नैवेद्य केलेला असतो त्याने देवाला ओवाळले जाते व नंतर तळी उचलली जाते, कोटंबा भरला जातो, कुत्र्याला घास दिला जातो व 6 दिवस सोडलेल्या माळा खाली उतरून त्याची समाप्ती केली जाते. जे घट बसवलेले असते 6 दिवसाचे त्याच्या माळी उतरल्या जातात व त्याची चंपाषष्ठीच्या दिवशी समाप्ती केली जाते व देवाला भरीत व रोडग्याचा नैवेद्य दिला जातो व घरातील सर्व मंडळी ते नंतर भक्षण करतात आणि यजमान उपवास सोडतात. जर हे 6 दिवस काही ठिकाणी उपवास पकडले जातात व चंपाषष्ठीच्या दिवशी तो उपवास सोडवला जातो. ज्यांनी 6 दिवस उपवास पकडलेला असतो ते या दिवशी सोडतात. तर काही जण फक्त एकच दिवसाचा उपवास करतात, म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी ते उपवास करतात व त्या दिवशी ते सोडले जातात. नियम हे वेगवेगळे असतात, प्रथा व पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. यात एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की चंपाषष्ठी का साजरी करतात. सगळ्यांना माहीत आहे की मणी व मल्ल या 2 दैत्य यांचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकरने मल्हारी मार्तंडचा अवतार धारण केला होता. भगवान शिवशंकरने मणी व मल्लशी युद्ध करून तो दिवस होता मार्गशीर्ष षष्ठीचा दिवस. या मणी व मल्ल व भगवान शंकर यांचे झालेले युद्ध चंपक वनामध्ये झालेले होते. म्हणूनच षष्ठी तिथी व चंपक वनात झालेले युद्ध व मल्ल दैत्यावर विजय म्हणून या तिथीला चंपाषष्ठी असे नाव पडलेले आहे. हे सर्व देवांनी हा दिवस विजय उत्सव म्हणून साजरा केला, म्हणून चंपाषष्ठीला महत्त्व आहे. लक्षात असू द्या, खंडोबा हे दैवत रक्षण करणारे दैवत आहे, म्हणून अनेक घरांचे दैवत खंडोबा असते. कारण कुलदेवता रक्षण करणारी देवता असते. आपल्या कुळाचे, कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी खंडेरायाची उपासना व पूजा केली जाते. आता खंडेरायाची पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. जसे की प्रत्येकाकडे प्रथा, परंपरा, नियम हे वेगवेगळे आहेत. तुमच्याकडे काय प्रथा आहे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा व सांगा. साधारण सगळीकडे जागरण गोंधळ असतो, तळी भरणे असते व खंडोबाला अर्पण केलेला नैवेद्य हा मात्र सगळ्या ठिकाणी हाच असतो. थोडेफार रूढी व परंपरा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु या तिन्ही गोष्टी कुठेही बदलत नाहीत. जागरण गोंधळाचा अर्थ काय आहे? तुमच्या कुळाचाराला महत्त्वाचा भाग म्हणजे जागरण गोंधळ. जेव्हा कुलदैवत खंडोबा असतो तेव्हा
जागरणातून खंडोबाची उपासना केली जाते. संपूर्ण रात्र ही खंडोबाच्या नावाने जागवली जाते. जसे की वेगवेगळे नृत्य, गायन, पात्रसंवाद अशा प्रकारे सर्व रात्र खंडोबाच्या नावाने जागवली जाते. खंडोबाच्या कुलचारातील महत्त्वाचा भाग म्हणजे तळी भरणे. ही प्रत्येक शहर, गावाकडे, घरोघरी ही पद्धत वेगळी असते, परंतु तळी भरणे याचा अर्थ असतो शुद्धीकरण. कुळदेवीची उपस्थिती घरात स्थिर करणे, समृद्धी, आरोग्य, संरक्षण यांची कामना कुलदेवाकडे करणे, तसेच नवीन चक्राची नवीन सुरुवात करणं. चंपाषष्ठी, नवरात्र, विवाहानंतर अशा विशेष काही असल्यानंतरच तळी भरली जाते, कारण नवीन चक्राची सुरुवात तळी भरण्यापासून होते. घरातील अशुभता शांत करणे, नकारात्मक नष्ट करणे. खंडोबाचा जयजयकार करत असताना एक सकारात्मक ऊर्जा घरात येते. घरातल्यांच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता निघून जाते. खंडोबा प्रति प्रेम जागृत होते असा अर्थ आहे. तळी भरण्यामागे हा अर्थ असतो. त्याच्यामुळे बोला येळकोट येळकोट, जय मल्हार. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. व श्री स्वामी समर्थ.